काय 10 रुपये मध्ये? अरे येडे 10 रुपये ऑफ आहे 35 रुपये. कशी बायको तिला सोडून द्यायला लागेल. काय सोडू शकत. भगवान निलेशला सद्बुद्धी देवे. आशीर्वाद घेऊ दे बाबा. सरस्वती आपली ती. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवरोबा युट्यूब चॅनल मध्ये. तर आता माहितीये किती वाजले? 6:18. आज लवकर उठली मी. तुम्हाला माहीतच असेल की श्रावण महिना सुरू झालेला आहे. तर माझी मनापासून इच्छा होती या श्रावण महिन्यामध्ये उपवास ठेवू. तुम्ही ठेवताय ना उपवास माझ्यासाठी? माझ्यासाठी उपवास. झोपीत आहे ना, माहीतच नाही. मग उपवास ठेवते मी पण. आणि काय काय करायचं आईने मला सांगितलंय. तर फ्रेश होऊन आपण भेटूया. तर व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि मी पण थोडा लेट उठून आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेलो आहे. कारण तुम्हाला माहिती असेल श्रावण महिना चालू झालेला आहे. आणि सिम्मीची खूप मनापासून अशी इच्छा होती की उपवास करावं म्हणून. तर तिचा सोमवार आणि शनिवारी या 2 दिवस उपवास असतो. तर ती घरात पूजा वगैरे करते, देवपूजा. तर मी तुम्हाला दाखवतो, पण त्याआधी आमच्या गावाकडचं वातावरण दाखवतो. कारण पाऊस पडला आणि खूप भारी इथे क्लायमेट झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता एकदम नॅचरल हिरवगार हे मंदिर आहे गणपती बाप्पाचं. आणि की हे पूर्ण आमचं घर आहे. आणि घरात सिम्मी पण आहे, ती देवपूजा करते. तर चला मी तुम्हाला दाखवतो. ए बायको बाई काय करते? मी ना शेणानी चूल सारवते. मला आईनी बोललेलं ना की पूर्ण चुलीकडे इकडे तिकडे शेणानी करायचं, सारायचं. पण काय मला माहित नव्हतं कसं करायचं होतं. पण ताई मला मदत करते. आईला मग मी फोन केलेला की आई कसं करू. तर आई बोलली चालेल, पूर्ण नाही केलं तरी पण चालेल, पण एवढं कर, अर्धा भाग करू शकते तू शेणानी. तर ताई ते मला हेल्प करते करायला. आणि आई गेली आहे ना मामाकडे, मोठे मामाकडे गेली आई. तर आम्ही कसं आता ताई आहे मदत करायला मला. हे करणं पण, चुलीचं पूजा करणं पण गरजेचं आहे. काहून की ह्याच्यानेच आमचं आपलं पोट भरतं. म्हणून ह्याची पण पूजा करण्याची गरजेची आहे. तर मित्रांनो, सिम्मी आणि एक दिदी चूल सारवते. कारण तिचं म्हणणं असं आहे, कारण हे खूप खरंच आहे. कारण आपण त्याच्यावरतीच अन्न शिजवतो, मग चुलीची पण पूजा करणं गरजेचं आहे. आणि तिने आणि ताईने मिळून दोघींनी मस्त चूल सारवलेली आहे. थोड्या टायमात ती पेटवेल पण त्याआधी देवपूजा पण करायची आहे. तर तिकडे व्यवस्था करते ती आता जाऊन. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू. आणि आम्ही तिच्या बर्थडे आहे तर आम्ही जाणार. बर्थडेची शॉपिंग तर नाही बोलू शकत, पण घरात थोडं आम्ही छोटंसं जेवण ठेवलंय सगळ्यांसाठी. अशी लहान मुलं येतील आपल्या गावातली आणि कोण मित्र असतील त्यांच्यासाठी आम्ही मस्तपैकी असं जेवण ठेवलेलं आहे. डाळ भात आणि भाजी पापड लोणचा. तर आणि मुलं येतील त्यांना थोडं ते स्प्राईट थम्सअप वगैरे चिवडा अजून पेपर्स वगैरे तर त्या आणायला आम्ही जाणार आहे डिमांडमध्ये. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तिची जशी देवपूजा होईल तसं आम्ही जाऊ डिमांडला. आदिवासी आराध्य कुलदैवत आहेत आमचे, सगळे दैवत आहेत. हे तुम्ही सगळे फोटो बघू शकता. तर कसं आहे, आपल्या सगळ्यांसाठी फर्स्ट म्हणजे असे आपले आई बापच देव आहेत. आणि आपण कुठला जात धर्म हे करत नाही, हिट नाही आपल्याला लोकांची. आपण जसं मनापासून इच्छा आहे पूजा करतोय तर कसं ते महत्वाचं आहे. तर चला सिम्मीला थोडी मदत करतो इथे. सिम्मीला समजवते दीदी कसं काय करायचं ते. आपल्याला असं कुणाशी जात धर्माशी हेट नाही, म्हणजे विरोध नाही. आपण मनापासून पूजा करतो ना, तर ते महत्वाचं आहे.
वाळा आपने. तर फायनली मित्रांनो आमची देवपूजा करून झालेली आहे. आता आम्ही जाऊया चुलीकडे. आता ताईला विचारा इकडे काय करू. चुलीची पूजा मी पहिल्यांदा करते. मला खूप चांगला वाटतंय करायला, खूप मनापासून पहिल्यांदा करते मी चुलीची पूजा. आणि ते बघ मी हे केलंय ते सांगितलं पण नाही ना. काय लाकडं लावून दिली ती. हो. बघ कसे मी मदत करून पण नाही तर तुम्ही बोलाल मी मदत पण करत नाही. हा नाही आहोनी मला लकडी लावायला मदत केला. काय लकडी लावायला मदत केला आहोनी. आणि आता चूल पेटवते मी, बघू एक बारी में होता है क्या. ते सगळं पेटली पेटली. हो. आता आपण किचनची पण पूजा करू, कारण की इकडं पण आपण जेवण बनवतात. आता मी शिकली. तर मित्रांनो आता आमचं चुलीचा पण आणि किचनचा पण आरती करून झालेली आहे. आशीर्वाद असू द्या, आशीर्वाद द्या करीते. तर मित्रांनो आता आम्ही आरती देतोय सगळ्यांना. ताईला देऊ पहिला आरती. पण जाऊ आशीर्वाद घेऊ दे बाबा. सरस्वती आपली ती. सगळं नेगेटिव्हिटी बाहेर जाऊ द्या. सगळं नेगेटिव्हिटी बाहेर जाऊ द्या. मी आज चालली चुलीमध्ये. आणि ताटामध्ये काय आमच्याकडे आरती सगळीकडे आरती देतो. भगवान निलेशला सद्बुद्धी देवे सगळीकडे. आणि आमचा जरा राग कम होऊ द्या. सगळीकडे देऊ द्या. झाला. इथे देवपूजा झालेली आहे. आता जाऊ मंदिरामध्ये. मंदिर थोडं साफ करायचंय. सिमीने मस्त दिवाणिक हळदी कुंकू घेतलं. हळदी कुंकू आणि आपण फुलाचा हार. हे आमच्या गावातलं बाप्पाचं मंदिर. तर मित्रांनो थोडी साफसफाई करून घेतो इथे. दे इकडं पाणी दे. तर आम्ही आलोय मंदिराकडे साफसफाई करायला. हे बघा आहो पण करताय साफसफाई. अच्छे से उधर भी ए. तर असंच कंटिन्यू करा व्हिडिओ. तर मित्रांनो सिमी पण येते मंदिराच्या आतमध्ये साफसफाई करते. फायनली आमचं साफसफाई करून झालेला आहे आणि आपण आता बाप्पाची पूजा करू. चला. चला मित्रांनो आमची पूजा करून झालेली आहे. मस्त हवा सुटलेली आहे इकडं. मग तुला कसं वाटतं? मला खूप चांगलं वाटलं. आज पहिल्यांदा मनापासून खरंच मी उपवास पण ठेवलाय आणि असं पूजा वगैरे केलं. मनात एकदम शांतता वाटतंय. आणि आईला खूप मिस करते मी, कारण की आई गेली आहे ना बाबाकडे. त्यांच्या माहेरी गेली आई. मग ते होते ना तो मला ना एकदम सगळं काय म्हणतात त्याला नाही का सब पूछ रही हूं मैं बार. हा म्हणजे आई असली की ती आईला सगळं असं विचारते आणि आई सगळं तिला सांगत असते ना, म्हणजे जे येत नाही ते. आणि मला आई बाबांचा आशीर्वाद पण घ्यायचं होतं, पण आई बाबा गेले मामाकडे. A few moments later. तर चला मित्रांनो आम्ही फायनली रेडी झालो. कपडे यांनी चेंज केले, मी नाही. मी आपण वन मॅन शो आहे, तेच कपडे. गरीब माणूस. चल लवकर चल बसा. चला मित्रांनो आता डायरेक्ट भेटू डीमार्टला. फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय डीमार्ट मध्ये. तर मित्रांनो आम्ही आलोय आता डीमार्ट मध्ये. बघूया इथे काय काय घेतो ते. सिमी चॉकलेट घेते का? आपने बोला इधर उधर देखने का नहीं, चुपचाप तो मैं चुपचाप. अशी बायको पाहिजे ऐकणारे. तर आम्ही आता आलोय तिथे मिरिंडा घ्यायला. हा 10 रुपये काय 10 रुपये मध्ये
अरे येडे 10 रुपये ऑफ आहे 35 रुपये. कशी बायको तिला सोडून द्यायला लागेल. काका काय बोलता काका? काका बोलतात की आता नाही सोडू शकत, लायसन भेटला ना. तर चला मित्रांनो फटाफट आता जे पाहिजे ते घेऊ आणि निघू. हो चालले ट्रॉली घ्यायला. आम्हाला घ्यायचं होतं थोडंसं, पण या इच्छामुळे आम्ही डिमांडमध्ये आलो. बाबा बायासोबत यायचं नाही बाबा. चल ये घेऊन ताई को खुद की बहन को नहीं दिला रहे तो मुझे क्या दिलाएंगे. अरे भाई चल झाला बस झाला. मेरे लिए कुछ भी नहीं मतलब कंजूसी. जे घ्यायचं होतं ते घेतलेलं आहे मस्तपैकी. सिम्मीने चोरी केली म्हणून तेव्हा पकडलं तिला. सगळे चेक करताय काय चोरी केले काय पण. तर सिम्मी पैसे देत होते मला काय चोरी केलं की जास्त काय घ्यायचं नव्हतं. पण आता या दोघी आल्या आणि 5,000चं बिल करून टाकलंय. हे बघ बघू बघू बघू. हे बघ बघ 544 रुपये बिल झालंय आणि 5,000 बोलताय. अरे सॉरी 544. तर फायनली मित्रांनो आमचं शॉपिंग करून झालेलं आहे. पण काय शॉपिंग, माझं तर काय शॉपिंग झालंच नाही. हे बघा नुसतं ते चिप्स केळा आणि तर मिरिंडाच आणलंय. तिच्यासाठीच आणलाय तरी नाही हिनी मला काय बोललं ना की शॉपिंग करायला चाललो. मला वाटलं कपडे दिलं पण काय कपडे ना काय नाही, नुसतं मिरिंडा आणि थम्स अप. बर्थडे साठीच सगळी पार्टी आहे. म्हणजे पार्टी म्हणजे आमच्या घरी डाळ भात भाजी सगळं पापड लोणचं बनणार आहे हिच्या बर्थडे साठी खास. आणि आता काय करतो उपवास आहेत आमचे. मला फचितो गंडली तू. तर आता आम्ही काय करतो फटाफट जाऊन कपडे वगैरे चेंज करून ही उपवासाचा जे जेवण आहे ते करेल. तर आता वेळ झाली आहे आमची उपास सोडण्याची. अहो काय करताय तुम्ही? कांदा काढतो आणि पनीर. हा ना, तर व्हेरी गुड. बायकोला मदत केली पाहिजे. मी आता बनवते पनीरची भाजी डाळ भात उपवास सोडण्यासाठी. आणि आदिवासी पद्धतीमध्ये कसं उपवास सोडतात बरोबर, कसं उपवास सोडतात ते आम्ही तुम्हाला दाखवू. तर फायनली मित्रांनो आमचं जेवण बनवून झालं आणि आता टाइम आलाय उपवास सोडायचा. तर कसा उपवास सोडताय ते सिम्मीला पप्पा सांगणार आहेत. हे माझे पप्पा आहेत ते सांगताय सिम्मीला सांगताय कसा उपवास सोडताय. कारण तिचा पण फर्स्ट टाइम आहे आणि मी ठेवायचो पण मी विसरून जायचो. आणि पाया पण और उसका दर्शन बाबांचं मित्रांनो आम्ही आलो आता चुली मातेकडे. इथे नैवेद्य दाखवू आणि आम्ही पण जाऊ मग जेवायला. दोन्ही आणि याला सोड अग्नी सोडा. हा आणि बहुते पाणी फिरव. असं पाणी फिरव. बस ओके. बिचारी मेहनत करते मुलगी म्हणजे लक्ष्मी असते. तर चला मित्रांनो आता आपण करूया जेवण. तर मित्रांनो आमचा उपास सोडून झालेला आहे आणि जेवण मध्ये पनीरची भाजी डाळ भात केली आम्ही. आता ते जेवणार. आणि मित्रांनो हा व्हिडिओ इथेच एंड करू आणि भेटूया सिमीचा बर्थडे आम्ही कसा सेलिब्रेट करतोय त्या ब्लॉग मध्ये. तर तुम्ही पण उपवास सोडा आणि जेवण करून घ्या. यांचे पण उपवास ते. आम्ही पण आता पोट भरून जेवण करून घेतो. टाटा बाय बाय.